अहो 22 दिवस लेकरू माझं ऍडमिट होतं, 22 दिवस. काय वाटलं नाही त्यांना? शेजाऱ्यांना सुद्धा वाईट वाटतं की असं घडलंय आणि या लेकराला असं झालंय, तरी सुद्धा सासू सासरे एकदा सुद्धा लेकराला बघायला आले नाहीत माझे. किती वाईट वाटलं असेल तुम्ही विचार करा. कारण तिचा बाप नाही, तिचा बाप गेलाय. शेवटचा आधार तुम्ही होता, तिला आधार तुम्ही होता, तुम्ही शेवटचा आधार होता तिचा. किती मनाला खात असं विचार केला का तुम्ही कधी? या गोष्टीचं वाईट वाटतं, ह्या गोष्टीचं. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सगळं सांगते की मला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायची वेळ का आली. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि मी स्वतःच्या कष्टावर आहे आणि स्वतःच्या हिमतीवर आहे. मी आजपर्यंत कधी कोणाला हात पसरले नाही. जे काय आहे ते स्वतःच्या जीवावर आहे. आणि आता मी त्यांच्याकडून अपेक्षा करेल का? मी असा विचार केला नव्हता कधी. म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली, माझे मिस्टर एक्सपायर झाले, त्यावेळेस मी असा विचार केला नव्हता. माझ्या मनात असा चुकूनही थोडासा विचार आला नव्हता की मी त्यांना म्हणजे हे करेन, वाईट बोलेन किंवा सोडेन, त्यांना त्यांच्यासोबत बोलणं सोडेन, असा चुकूनही माझ्या मनात कधी विचार आला नव्हता. पण त्यांनी ते करायला मला भाग पाडलं की त्यांना असं वाटतं की आता आपला आणि त्यांचा काही संबंध नाही आहे. आपला मुलगा गेला, आता त्यांना म्हणजे मला आणि माझ्या लेकरांना त्यांचा काय संबंध आहे असं त्यांना वाटतंय आणि तसं ते वागलेत. तर आमची सासूबाई माझ्या स्वतः म्हटलेत की मला काय लेकरांचं घेणं देणं नाही. कोण लेकरं मी ओळखत नाही. आता मी ओळखत नाही कोण लेकरं. तर बघू, त्यांनी मला सांगितलंय ना की कायदा त्यांनी मला सांगितलं आहे की काय झालं होतं. रिअल गोष्ट मी तुम्हाला सांगते. आता ज्यावेळेस माझे मिस्टर एक्सपायर झाले त्यावेळेस मी तिथं 13 दिवस राहिले. मी त्यांच्यासोबत चांगलंच राहिले आणि तिथून येतानाही मी त्यांना सांगितलं की सासू सासऱ्यांना की तुम्ही आता काम करू नका, तुमच्या हातनं काम होत नाही, तुम्ही बसून राहावा, मी येते जाते बघते, तुम्हाला महिन्याला बाजार आणून दे. या सर्व गोष्टी मी समजावून सांगून त्यांच्यापासून आले होते. मी इकडे सोलापूरला. त्यानंतर काय झालं, माझी मुलगी, छोटी मुलगी आहे ना, ती खूप आजारी पडली. कारण ती खूप असं बापाच्या जवळची होती, लय म्हणजे लय की विचारायला नको. त्यामुळे तिला सारखं आठवण येऊन तिला सारखं ताप येत होता. मग ताप आल्यामुळे तिला काय केलं, ॲडमिट केलं हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि तरी पण तिचा तापच कमी होत ना. पहिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं, तिथं ती 7 दिवस होती. परत दुसऱ्यांदा हॉस्पिटलला ॲडमिट केलं, परत ती तिथं 4 दिवस होती. आणि परत तिसऱ्यांदा एका हॉस्पिटलला ॲडमिट केलं, अश्विनी हॉस्पिटल शेवटला ॲडमिट केलं तिला. 12 दिवस ती अश्विनी हॉस्पिटलमध्ये होती तिथं पण. असं टोटल माझी मुलगी 22-23 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. मग मला सांगा, माझ्या सासू सासऱ्याचं, दिराचं काम आहे का नाही की मुलीला बघायला येणं? त्यांची म्हणजे नाती नाहीत का? त्या आहेत ना त्यांच्या नाती. मग त्यांचा जीव का वडला नसेल लेकरासाठी की पोरगी एवढी आजारी आहे, आपण साधं बघावं तरी. काय झाले, आज 4 महिने होतात माझे मिस्टर एक्सपायर होऊन. एकदा सुद्धा त्यांनी विचारलं नाही की लेकरं कशी आहेत, एकदा सुद्धा विचारलं नाही. तर एक दिवस सुद्धा त्यांनी बघायला आले नाहीत लेकराला. किती 22-23 दिवस मुलगी हॉस्पिटलमध्ये होती. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, मी त्यांच्यावर कसं विश्वास ठेवू की त्यांनी माझ्या लेकराला बघतील, काहीतरी देतील, माझ्या लेकरांचा, माझ्या मुलींचा विचार करतील. एकतर माझ्या सासूबाईंना लय चिरड आहे मुलींची. त्यांना मुलगी नको आहे, त्यांना मुलगा पाहिजे सासूबाईला. आम्हाला मुलगा नाही, त्याच्यामुळे आम्हाला सारखं हे केलं जातं, म्हणजे एक दुसऱ्यापणा केला जातो आमच्या बाबतीत. कारण मुली आहेत म्हणून त्यांना मुलींची खूप चिरड येते. त्यामुळे त्या माझ्या मुलींना तसंच करतात पहिल्यापासून. किवडे माझी छोटी मुलगी माहिती का, ती स्वतः असं बोलते की काकू अशी करती तशी करती, असं बोलते का ती छोटी मुलगी. कारण जाणवतं ना लेकरांना. त्या लेकरांना काय कळत असं सांगा? जाणवतं लेकरांना की काय वागणूक देतात पुढची लोक. मग ह्या गोष्टीची चीड माझ्या डोक्यात होती की ते साध्या लेकराला बघायला आले नाहीत. तुम्ही एवढं पलटी मारचाल वाटलं ना तुम्हाला? तुम्ही आहेत तसं माहीत होतं, पण इतकं पण एवढा थराला जाचाल हे वाटलं नव्हतं मला. विचार केला नव्हता मी तेवढा. पण बरं झालं त्यांनी दाखवून दिलं. सोडा, त्याचा विषय नाही. बरं झालं त्यांनी म्हणजे स्वतः त्यांनी काय आहे ते दाखवून दिलं त्यांनी स्वतः मला. मुलीला बघायला आले नाही. त्यानंतर
माझी मुलगी आठवण काढत होती माहिती आहे का, त्यांची अण्णा काकू म्हणून आठवण काढत होती मुलगी माझी, तरी सुद्धा त्यांना थोडासुद्धा पाजार फुटला नाही लेकराचा. आले नाहीत बघायला, दुसऱ्याच्या कार्यक्रमाला गेले. अक्षरशः कसं दुःख म्हणायचं तुम्हीच सांगा. त्यांना दुःख आहे कसं म्हणायचं. त्यांनी कार्यक्रमाला गेले दुसऱ्याच्या, पण नात इकडे ऍडमिट आहे, असं झालंय. त्यांना थोडं सुद्धा काय वाटलं नाही मुलीबद्दल, म्हणजे नातीबद्दल त्यांच्याच. तर ह्या गोष्टीचा माझ्या मनाला खूप वाईट वाटलं होतं, खूप म्हणजे खूप वाईट वाटलं होतं. असलं भयानक वाईट वाटलं होतं ना की तुम्ही विचार करू शकणार नाही. मी विचार केले, आजकाल मला सांगा आपला काय भरोसा आहे की आपण एवढे दिवस राहू, आपल्याला काय होणार नाही. याची कोण गॅरंटी देऊ शकते का की आम्हाला काय होणार नाही, याची कोण गॅरंटी देऊ शकते का? नाही. त्याच्यामुळं माझ्या पण मनात आलं की माझ्या लेकरांना बाप नाही, मला आई वडील नाहीत. मग मला काय झालं तर उद्या माझ्या लेकरांचं भविष्य काय आहे, काय माझ्या लेकरांना कोण बघणार आहे तुम्ही सांगा. ह्यांनी तर मुली आहेत म्हणून त्यांना तर अजिबात मुलींचं काही त्या घेणं देणं नाही आहे. त्यांचा थोडा जरी जीव असला असता तर ते आले असते ना बघायला. नॉर्मल गोष्ट आहे की त्यांचा जीव असला असता तर ते बघायला आले असते. पण मला त्यांनी दाखवून दिलं की त्यांचा अजिबात जीव नाही आहे, त्यांचं काही घेणं देणं नाही. त्यांनी मला दाखवून दिलं. मग मी का गप्प बसू तुम्ही सांगा. मी गेले तिकडं आणि त्यांना म्हटलं, सासऱ्याला म्हटलं की जे काय आहे ते माझ्या मुलींच्या नावानं करा आणि मला तुमच्यावर विश्वास राहिला नाही. खरं सांगायचं म्हटलं तर तुमच्यावर विश्वास राहिला नाही, कारण तुम्ही लेकराला बघायला आला नाहीत हॉस्पिटलमध्ये. आम्ही तुमच्यावर कशावर विश्वास ठेवू सांगा की मला काय झालं तर तुम्ही माझ्या लेकराला बघचाल. मी तुमच्या जीवावर असं सोडू शकत नाही. त्यामुळे त्यांचं काहीतरी आहे म्हणून त्यांना कोणीतरी बघल ना, बघल का नाही. मला त्याच गोष्टीचा राग होता की फक्त त्यांनी बघायला आले नाहीत लेकराला. अहो 22 दिवस लेकरू माझं ऍडमिट होतं, 22 दिवस काय वाटलं नाही त्यांना. शेजाऱ्यांना सुद्धा वाईट वाटतं की असं घडलंय आणि या लेकराला असं झालंय, तरी सुद्धा सासू-सासरे एकदा सुद्धा लेकराला बघायला आले नाहीत. माझं किती वाईट वाटलं असेल तुम्ही विचार करा. कारण तिचा बाप नाही, तिचा बाप गेलाय. शेवटचा आधार तुम्ही होता, तिला आधार तुम्ही होता, तुम्ही शेवटचा आधार होता तिचा. किती मनाला खात असेल विचार केला का तुम्ही कधी. या गोष्टीचं वाईट वाटतं, ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटलं होतं गोष्टीचं त्या मित्रांना. त्यामुळं मग मी पण सोडून दिले त्यांचा विचार आणि मी फक्त माझ्या लेकरांचा विचार करायचं ठरवलं. आणि म्हणून मी काय केलं, मी परत गावाकडे गेले तिकडं आणि मी माझ्या सासू-सासऱ्यांना म्हटलं की जे काही तिच्या वडिलाचं आहे, त्यांच्या बापाचं आहे ते त्यांच्या नावानं करा, मुलींच्या नावानं करा. तर तिथं सुद्धा ते काय म्हटले माहितीये का की आता प्रॉपर्टीत 4 हिस्से होणार, नंदेचा, सासऱ्याचा, दिराचा आणि मग 4था आमचा. शेतामध्ये बरं, शेतामध्ये 4 वाटण्या तर 4 वाटण्या ठीक आहे, मान्य आहे मला. चला 4 वाटण्या, कायद्याने 4 वाटण्या होतात, 4च वाटण्या करू आपण. मग घर आम्ही देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 2 घर आहेत एक सोडून, आणि दोन्ही घरं माझ्या मिस्टरांनीच बांधलेत बरं का. आणि त्यांना पण चांगलं माहित आहे माझ्या मिस्टरांचं घर बांधलेत दोन्ही, फक्त त्यांच्या नावावर आहे. म्हणून ते काय म्हणतात माहिती का, आम्ही घरात हिस्सा देणार नाही, तुमचा आमचा काही संबंध नाही आणि लेकरं बिकरं कोण आम्ही ओळखत नाही, असं माझ्या सासू-सासऱ्याचं म्हणणं आहे. तुम्ही सांगा मी चुकते का कोण चुकते, तुम्हीच सांगा. बरं ठीक आहे म्हटलं. मी परत काय केलं माहिती का, 4 माणसं घेऊन गेले, त्यांना सांगितलं की हे असं असं करायला. त्यावेळेस माझ्या सासूबाई काय म्हणले माहिती का, तिथं पण 4 माणसात 2 सासू-सासरे असं करून म्हटले की आम्ही हिला इथं राहू देणार नाही. आमचा भाऊ म्हटला की तुम्ही तिला एकतर फसवलं, लग्न करताना सांगितलं नाही, तरी सुद्धा ती नांदली. आम्हाला तिच्यावर गर्व आहे की अशा नवऱ्यासोबत पण ती नांदली. अहो आता चांगल्यासोबत संसार होईना गेला लवकर, तरी माझ्या बहिणीनं अशा नवऱ्यासोबत संसार करून दाखवला तुमच्या लेकासोबत. आम्हाला तिचा गर्व आहे, पण तुम्ही असं बोलताय हे शोभत नाही तुम्हाला. त्यावेळेस माझी सासूबाई काय म्हटल्या माहिती का, आजार होता तुला माहित होतं ना, 3ऱ्या दिवशीच माहित झालं लग्न झाल्यावर, सोडून द्यायचं मग कशाला नांदली, सोडून द्यायचं मग कशाला नांदली. हे आमच्या सासूबाईचं बोलणं आहे. तर त्यांची ते चाल आमच्यात नाहीये तसली.
तिकडं असेल, आमच्यात नाही तसली चाल की लग्न झाल्यावर सोडून देऊन दुसरा करायचं तिसरा करायचं, ते तसली तिकडे असेल तुमच्याकडे चाल, आमच्याकडे नाही तसली चाल. म्हणून मी नांद दाखवली. तर मग मित्रांनो काय म्हटले माहितीये का, मग आमचा भाऊ काय म्हटलं, तिला इथंच राहू द्या, तिचं लेकरं तिनं करून खाईल, इथंच राहू द्या म्हटलं. तर अक्षरशः ते काय म्हटलं माहितीये का, आम्ही तिला इथं राहू देणार नाही, सासरा सासू असं करून बरं का, आम्ही तिला इथं राहू देणार नाही, लेकरं बिकरं आम्ही कोण ओळखत नाही, आमचा आणि त्यांचा आता काय संबंध नाही, तिनं शाणी असली तर आमच्या नादी लागू नये, ही भाषा होती त्यांची बोलण्याची. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू, मी हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे, कारण मला याची गरज पडणार आहे कोर्टात मला याची गरज पडणार आहे, म्हणून मी सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. परत ते नाही पण म्हणू शकतात, कारण ते इतकं पलटी मारते म्हणल्यावर पलटी मारणार नाही कशावर या गोष्टीसाठी. तुम्ही सांगा मग, मी हक्क मागितले म्हणून मी चुकले का, माझं काही चुकलंय का, तुम्हीच सांगा की कोण चुकीचं आणि कोण बरोबर. तर मित्रांनो मला लढायचं आहे का, तर माझ्यासारखं दुसरं कुणाच्या वाटेला येऊ नये, दुसरी कुणाची मुलगी माझ्यासारखं हक्कासाठी तिला रडत बसावं लागू नये, त्यासाठी मला लढायचं आहे. आणि यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे मित्रांनो, गरज आहे तुमच्या सगळ्यांची. आणि तुम्ही मला सगळेजण साथ देचाल, सपोर्ट करचाल, याची मला खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं, की ज्यावेळेस तुमची मला गरज पडेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मित्रांनो सगळ्यांनी साथ द्या, का तर अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे, अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे, का तर दुसरं कोणाच्या वाटेला ही परिस्थिती येऊ नये मित्रांनो. कारण काय दुःख असतं आणि काय ती वेळ असते ना, फक्त त्याच स्त्रीला कळते, कोणालाच कळत नसते. त्यामुळे मित्रांनो मी माझी लढाई लढणार आहे आणि मी माझ्या लेकरांचा हक्काचं सोडणार नाही, त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणार आहे. आणि त्यासाठी मला कोणीच थांबवू शकत नाही. पण मित्रांनो मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे या गोष्टीसाठी. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की कधी मला तुमची गरज आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेन मित्रांनो. तुम्ही सगळेजण साथ देचाल ही मी अपेक्षा करते.